मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिव महापुराणांमधील 1 ते 50 अध्याय। आज दुर्गाष्टमी, कार्तिक महिन्याचा दिवस आणि दुर्गाष्टमी असल्यामुळे आजच्या दिवशी शिव महापुराण ऐकण्याचं खूप काही महत्त्व आहे। कार्तिक महिन्यात जप, तप, स्नान, तुळशी पूजन खूप महत्त्वाचे आहे। जर आपण 2 मिनिटं काढून शिव महापुराण पण ऐकले तरी आपल्या साऱ्या पापांचा नाश होऊन आपल्या मुलाबाळांची प्रगती होते। जे जिथे जातात तिथे त्यांना यश, कीर्ती, मान सन्मान प्राप्त होतो। 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होऊन वैकुंठ लोकाची, शिवलोकाची आपल्याला प्राप्ती होते। आणि जेवढे शब्द शिव महापुराणाचे ऐकणार तेवढे वर्ष शिवलोकामध्ये आपल्याला राज करण्याचा योग येईल, एवढं साक्षात शिवाने सांगितलेलं आहे। तर सर्वांनी शिव महापुराण शेवटपर्यंत आजच्या दिवशी नक्की ऐका। आणि 10 नोव्हेंबर म्हणजेच रविवारी तुळशी पूजन, तुळशीला जल द्यायचं नाही आहे। कमेंट्स आलेल्या होत्या की ताई आवळा नवमीच्या दिवशी, कुष्मांडा नवमीच्या दिवशी 10 नोव्हेंबर रविवार 2024 रोजी तुळशी पूजन कसे करायचे। तर तुळशी पूजन तुम्हाला आवळ्याचा दीपदान करायचं आहे, तुलसीला जल अर्पण करायचं नाही आहे। कारण की रविवारच्या दिवशी माता लक्ष्मी, तुलसी हे माता लक्ष्मी विष्णू भगवानांसाठी दर रविवारी व्रत करते, उपवास ठेवते। जर आपण जल अर्पण केलं तर त्यांचा उपवास भंग होऊन जातो, त्यांचा उपवास तुटून जातो। म्हणून आपल्याला रविवारच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचे नाही आहे, त्यांचं व्रत अखंड राहायला पाहिजे। यासाठी फक्त आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून आवळ्यावर गोलवातीची दिवा लावायचा आहे। तुळशीला गोलवात चालते। माता लक्ष्मीला जितक्या पण देव्या आहेत, नवदुर्गा माता, आशापुरा माता, जितक्या बी देव्या आहेत, देव्यांना लांबवताचीच दिवा चालतो, पण तुळशीला मात्र फक्त गोलवातीचा दिवा चालतो। कारण आपण तो दीपदान जो करत आहे तो विष्णूच्या नावासाठी, विष्णूसाठी आपण पूजा करत आहोत। तुळशीची पूजा ही विष्णूसाठी केली जाते, आपले पापांचे नाश करण्यासाठी केली जाते। म्हणून तुळशीला दीपदान करताना गोलच वात घ्यायची, ती गोल वात चांगल्या तुपाने भिजून घ्यायची, देशी तुपाने। तूप नसणार तर काही हरकत नाही, तेल लावा, ज्यांना असेल तर तुपाचाच लावा, नसणार तर तेलाचा पण लावला तरी पण चालेल। तिला वाटीत भिजून घ्या, 1 वात घ्या, तिला चांगली तुपाने तेलाने भिजून घ्या आणि आवळ्यावरचं गोलवरचं राऊंड कापून घ्या। नाही कापलं समजलं तर त्याच्यावरच ठेवा आणि हे तुलसी माता, मी तुला हे विष्णू भगवानांसाठी हा दीप अर्पण करत आहे, तू आमच्या घराचे सर्व दुःख दारिद्र्य दूर कर। जो कोणी तुला आवळा दीपदानच्या दिवशी आवळा पण अर्पण करतो तरी त्याचे 7 जन्माचे दुःख दारिद्र्य तू दूर करते। तर हे माता राणी, तू आमच्या घरी विष्णू भगवानांना घेऊन कायमस्वरूपी वास कर, आमच्या मुलाबाळांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण कर। आमच्या पूर्ण झाल्या नाही तर आम्हाला काही हरकत नाही, पण आमच्या मुलाबाळांच्या आम्ही सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही पूजा करत आहोत। तर तू आमच्यावर प्रसन्न हो। आणि 3 वेळा प्रदक्षिणा करायची आहे, जो कोणी गोल प्रदक्षिणा करायची। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। जो कोणी तुळशीजवळ 3 प्रदक्षिणा घालतो म्हणजे विष्णू भगवानांच्या, विष्णू लोकाला 1 फेरी मारण्याचे आपल्याला पुण्य मिळते। तर हे आपल्याला अशी पूजा रविवारच्या दिवशी करायची। आणि आवळ्याच्या झाडाखाली माझा व्हिडिओ येऊन जाईल कनकधारा स्तोत्राचा, तर आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला कनकधारा स्तोत्र बोलायचं आहे, आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला जेवण करायचं आहे, आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला आवळा दीपदान करायचं आहे। तशी जे मी आता सांगितली तुळशीची पूजा आवळ्याच्या कशी करायची तशीच तुम्हाला आवळ्याखाली पण दीपदान करायचं आहे। 4 मुखी दिवा लावायचा आहे, पण तिथं घरून तुम्हाला पिठाचा दिवा तयार करून घेऊन जायचा आहे। त्यात तुम्हाला मीठ घालायचं नाही आहे, हळद घालायची गव्हाच्या पिठामध्ये। 4 मुखी दिवा का, आपले सर्व दुःख दारिद्र्य दूर करून 4ही दिशाकडून आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी आपल्याला तो दीपदान तुपाचा करायचा आहे। ज्याच्या घरी तूप नाही त्याने तेल लावलं तरी चालेल, फक्त श्रद्धा आणि विश्वास पाहिजे। आणि त्या 4 मुखी दिव्यामध्ये तुम्हाला एक कमलगठ्ठ्याचा मणी टाकायचा आहे आणि दीपदान करायचं आहे। आणि मग तुमचं सरी पूजा झाल्यानंतर हळदीने लावल्यानंतर ती छाल आपल्या एका बोट्यानेच तुम्हाला उंगलीने काढायची आहे। जी तर्जनी असेल, तर्जनीच्या बाजूचं जे बोट असेल, अंगठा असेल, याच्याने थोडीशी छाल काढा आणि ती घेऊन या आपल्या पदरमध्ये आणि हळदने तिला पिवळी करा। जी आवळ्याच्या झाडाची जी छाल आहे ती तुम्ही हळदीने पिवळी करा
आपल्या घरी आणल्यानंतर त्याच्यात थोडे तांदूळ टाका, 1 रुपयाचा सिक्का मनोभावे त्याच्यात ठेवून द्या. पैसे बी ठेवा जितके असतील, 1 रुपये, 10 रुपये, 1 रुपये, 51 रुपये, जे यथाशक्ती, आणि लाल कपड्यात बांधून स्थापित करून द्या. म्हणजे 1 वर्षासाठी आवळा नवमीच्या दिवशी तुम्ही अशी पूजा केली म्हणजे आपल्या घरात धनधान्याचा भांडार भरलेला राहतो. आपल्या दारी कोणी आलं तो निर्मुखी जायला नको. हे पण स्वभाव असा ठेवावा की कोणी पण येवो, दारचा येवो, घरचा येवो, बाहेरचा कोणी पण येवो, त्याला पाणी तरी द्या, त्याला नाश्ता तरी द्या. जर आपण त्याला पाणी प्यायला नाही दिलं तर आपला शुक्र जो ग्रह आहे ना तो खराब होतो आणि लक्ष्मी म्हणजे नांदत नाही जास्त. अतिथी देवो भव, तर कोणी पण येवो त्याला पोटभर खायला अन्न पाणी नक्की द्या, त्याला पाणी तरी द्या, निर्मुखी जाऊ नका देऊ. तर असं करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला हा उपाय केल्याने धनधान्याची वर्षा नक्की होईल. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू सहस्रनाम, कनकधारा स्तोत्र आवळा नवमीच्या दिवशी करू शकता आणि आदल्या दिवशी बी करू शकता, असं काही नाही आहे. तर आता आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिव महापुराण. तर कमेंट्स आलेल्या होत्या त्यामुळे टॉपिक थोडा मोठा झाला, पण सांगणं पण गरजेचं होतं की तुम्हाला तुळशीची पूजासाठी पाणी आपण रविवारी जल का अर्पण करत नाही, तर तुळशी मातेचा उपास असतो त्या दिवशी दर रविवारी. जसं आपण गुरुवार ठेवतो, शुक्रवार ठेवतो, कोणताही वार आपण जसं उपवास ठेवतो, तसं माता लक्ष्मी तुलसी माता ही विष्णू भगवानांसाठी रविवारच्या दिवशी व्रत ठेवते. म्हणून रविवारच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करत नाही. जल अर्पण केल्याने आपल्याला पाप लागते, त्यांचं व्रत तुटण्याचं पाप आपल्या माथी पडतं, आपल्यावर येतं. म्हणून तुळशीला जल अर्पण करत नाही, त्या मागचं कारण हे आहे. तर आता आपण शिव महापुराणाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. बिंदुक आणि चंचुलाची कहाणी आहे. आज दुर्गाष्टमीच्या दिवशी शिव महापुराण ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. तसं तर माझ्या शालिनी भक्तिसागरवर 31 व्हिडिओ शिव महापुराणाचे आहेत. बऱ्याच काही लोकांनी ऐकल्या, बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स पण आल्या. धन्यवाद, थँक्स मला आत्मविश्वास देण्यासाठी. तर बिंदुक आणि चंचुला खूप छान कथा आहे. ऐकल्याने सर्व पापांचा नाश तर होईल, पण शिवलोकाची सुद्धा आपल्याला प्राप्ती होईल, 100% गॅरंटी. कुठल्याही पुराणांचं 2 शब्द पण ऐकले तरी सर्व पापांचे नाश होऊन पुण्यफळाची प्राप्ती होते. सूत म्हणाले, शौनिकजी तुम्ही शिवभक्तांमध्ये अग्रगण्य आहात, वेदवेत्या ऋषीमध्ये श्रेष्ठ आहात, म्हणून मी तुम्हाला एक गोपनीय कथा सांगतो. पूर्वी समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशात वाशकल नावाचे एक गाव होते. तेथील ब्राह्मण वैदिक धर्मानुसार आचरण करत नसत. ते सर्वच्या सर्व दुष्ट, विषयासक्त व पापचरण करणारे होते. त्यांच्या देवतांवर व भाग्यांवर अजिबात विश्वास नव्हता. ते कुटील वृत्तीचे होते. ते शेती करत असत, विविध शस्त्रे बाळगत असत. व्यभिचार करताना त्यांना काहीच वाटत नसे. ज्ञान, वैराग्य, सद्धर्माचे पालन हाच परमपुरुषार्थ आहे. या योगे मनुष्याचे कल्याण होते ही गोष्ट त्यांना माहीतच नव्हती. थोडक्यात सांगायचे तर मनुष्य असूनही ते ब्राह्मण आणि दुसऱ्या जातीचे लोकही स्वधर्मविमुख, वाईट, कुत्सिक विचाराचे, कुकर्मत आणि व्यसनी होते. तेथील स्त्रियाही पापसक्त, स्वच्छनवर्तनी, कारस्थानी आणि व्यभिचरणी होत्या. अशा प्रकारे त्या गावात सद्व्यवहार, सदाचार, सुविचार यांचे अस्तित्वच नव्हते. तेथे फक्त दुष्ट माणसंच राहत होती. वाशकलमध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहत असे. तो अधर्मी, दुरात्मा आणि महापापी होता. चंचुला ही त्यांची पत्नी, ती मात्र धर्मानुगामी होती. तिच्यासारखी सुंदर साध्वी पत्नी असूनही तो ब्राह्मण वैश्यगमन करत असे. तो आपल्या पत्नीचे नेहमीच उपेक्षा करी. त्याचा सहवास न लाभल्यामुळे चंचुला कामपिढीने रात्रंरात्र तळपळत राहत असे. पतिव्रता धर्माला आणि स्वतःच्या चारित्र्याला कलंक लागू नये म्हणून तिने बराच काळ सर्व क्लेशांना सहन केले. तिने आपल्या पतीचे मन वळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण व्यर्थ. त्याचा स्वभाव बदललाच नाही. शेवटी ती तरी किती सहन करणार. पतीच्या वागणुकीला कंटाळून तीही धर्मभ्रष्ट झाली, व्यभिचार करू लागली. काही दिवसांनी तिच्या पतीने एक शूद्र जातीतील वेश्येशी लग्न केले आणि अनंत संसार थाटला. चंचुला आपल्या पुत्राचे जमेल तसे पालन पोषण करू लागले. अशी बरीच वर्ष लोटली. बिंदुक ब्राह्मण वादर्ग्याने मरण पावला. यमदूतांनी त्याला नरकात घालून अग्नी यातना दिल्या आणि अनंत यातना दिल्या. मग त्याला पिशाच योनीत जन्माला घातले. तो दुष्ट, पापी ब्राह्मण भयंकर पिशाच होऊन विंध्य पर्वतात भटकू लागला. पतीच्या निधनानंतर मूळमती चंचुला आपल्या मुलांच्या संसारात रमली. एके दिवशी कुठल्या तरी पुण्यपर्वणी निमित्त ती आपल्या भाऊबंधासमेत गोकर्णी क्षेत्री गेली. यात्रा करून तीर्थस्नान करताना पाहून तिनेही
हे का तिनेही तीर्थस्नानात केले आणि मग ती जत्रेतील मोज पाहत इकडे तिकडे भटकू लागली. फिरत फिरत एका मंदिरात गेली. तेथील मंडपात एक ब्राह्मण शिवकथा निरूपण करत होता. भगवान शंकराची परमपवित्र आणि मंगलकारक पौराणिक कथा ती लक्षपूर्वक ऐकू लागली. कथेच्या अनुषंगाने तो ब्राह्मण श्रोत्यांना उद्देशून म्हणाला, ज्या स्त्रिया व्यभिचार करतात ना, त्यांना मृत्यूनंतर यमलोक खूप यातना छळतात आणि यमलोक प्राप्त होतो. यमाचे दूत त्यांचा भयंकर छळ करतात. तप्त लोखंडी सड्यांनी त्यांच्या गुप्त अंगांना डाग देतात. त्यांना तप्त लोखंडी पुरुष मूर्तींना आलिंगन द्यायला लावतात. तेव्हा ते जीवात्मा भयंकर यातना करतात, किंचाळतात, आम्हाला या यातना सहन होत नाही आणि व्यभिचार करणार नाहीत, आम्हाला सोडा, असे ते वारंवार यमलोकामध्ये प्रार्थना करतात. पण यमलोकामध्ये दया नावाचा शब्द राहत नाही. ते फक्त म्हणजे व्यभिचार करतात तर तिथे त्यांना दंड देण्याचा अधिकार फक्त यमलोकात राहतात. दया हा शब्द, क्षमा हा शब्द यमलोकात राहत नाही असे वारंवार ओरडून सांगतात. पण यमदूतांना त्यांची दया येत नाही. तेथील नियम आहेत. देव, ऋषी, मनुष्य अशा सर्वांना समान बंधनकारक आहेत. तेथे कोणालाही सूट नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या दुष्कर्माची फळे यमलोकात भोगावेच लागतात. म्हणून स्त्रियांनी व पुरुषांनी केव्हाही अधर्मास प्रवृत्त होऊ नये. पुराणिकांचे बोलणे ऐकून चंचूला भयाने व्याकुळ झाले. तिच्या सर्व अंगाला घाम फुटला, घशाला कोरड पडली, शरीर थरथरू लागले. कथा संपल्यानंतर सर्व मंडळी निघून गेली. चंचूला पुराणिकासमोर गेली. तिने त्याचे पाय धरले व म्हणाली, हे ब्राह्मण देवता, धर्माला न जाणल्यामुळे माझ्याकडून सतत दुराचार घडला आहे. तुझ्या मुखातून प्रवचन ऐकून मला माझी मरणोत्तर गती स्पष्ट दिसत आहे. माझी दुष्कर्म आठवून मी भयकंपित झाले आहे. माझ्या मनात संसारविषयी अनासक्त निर्माण झाले आहे. मी पापिनी आहे, मूढ आहे. माझी निंदा करावी तेवढी थोडीच. माझा धिक्कार असो. वाईट विषयाच्या मागे लागून मी धर्मभ्रष्ट केले. हाय रे देवा, दुर्दैवा, माझी दुर्गती कोणीही टाळू शकणार नाही. नरक यातना आता मला भोगाव्याच लागतील. काय करू मी, कशी करू मी, अशी ती सर्व काही तिच्या मनात बोलत होती. आता मृत्यूसमयी मला बुद्धिमान पुरुष मला साथ देईल का? मृत्यूसमयी मला नेण्यासाठी आलेल्या भयंकर यमदूतांना मी पाहू शकेन काय? मी त्यांच्या समेत धैर्याने जाऊ शकेन का? नरकात माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात येतील, मला दुःखद यातना देण्यात येतील. मी तशा कशा सहन करणार? पापचरण केल्यामुळे मी डुबणार, नष्ट होणार, मारली जाणार, जळून जाणार. हे ब्राह्मण, दुष्कर्माच्या परिणामाचा विचार करून माझे हृदय दुःखाने फुटून जात आहे. आता मी काय करू? कोणाला शरण जाऊ? मला माझ्या कुकर्माचा पश्चाताप होत आहे. मी तुझे पाय धरले आहेत. आता तूच माझी माता, तूच माझा पिता. तुला माझी करुणा येऊ दे. तू मला पापमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन कर. माझी निराशा करू नकोस. मी तुला मनोमन गुरु मानले आहे. तू या अबलेचा उद्धार कर. सूत म्हणाले, शौनकजी, अशा प्रकारे खेदाने विलाप करीत चंचूला त्या ब्राह्मणाला एकसारखी विनवणी करू लागली. तिची अवस्था पाहून त्या विप्राला दया आली. त्याने तिला प्रेमपूर्वक उठवले व तिचे सात्वण करू लागला. आणि मग ब्राह्मण चंचूलाला म्हणाला, बाई, तू खरोखरच भाग्यवान आहेस. भगवान शंकराच्या कृपेने शिवपुराणातील हे वैराग्यपूर्ण कथा ऐकून तू अगदी वेळेवर जागृत झाली आहेस. तुला आपल्या कृतकर्माचा पश्चाताप होत आहे. ही तुझ्या कल्याणाच्या आणि उद्धाराच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. तू घाबरू नकोस, चिंताही करू नकोस. तू शिवजींना शरण जा. त्यांच्या कृपेने तुझे सर्व पापे जळून भस्म होतील. आणि मी तुला भगवान शंकराचे महात्म्यपर कथा सांगतो. जो कोणी भगवान शंकराची ही कथा ऐकतो त्याचे सर्व पाप जळून भस्म होतात. त्याला यमदूत यातना करत नाही, यमलोकात नेत नाही. त्यामागे तुला निश्चित मार्गदर्शन प्राप्त होईल. तुला उत्तम सुखदायक श्रेष्ठ गती मिळेल. जो कोणी शिव महापुराणाचे 2 शब्द पण ऐकतो त्याला उत्तम सुखदायक श्रेष्ठ गती मिळते. त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. मी आधी सांगितलेली कथा ऐकून तुझी बुद्धी पश्चातापाने शुद्ध झाली आहे. ज्याला पश्चाताप येतो, ज्याने काही पाप केले आहे, ज्याला पश्चाताप येतो त्याला यमदूत हात लावत नाही. प्रायश्चित्त हे एकच फळ आहे की शिव महापुराणाची कथा ऐक. जो कोणी शिव महापुराण ऐकून घेतो त्याला यमदूत हात लावत नाही, त्याला शिवाचेच दूत हात लावतात. मग तू पश्चाताप करू नको. तुझी बुद्धी आता शुद्ध झाली आहे. तुझ्या मनात विवेक आणि वैराग्य उत्पन्न झाले आहे. पापी जनासाठी पश्चाताप हेच सर्वात मोठे प्रायश्चित्त असते. प्रायश्चित्तच हाच आपल्या दुष्कृताकडे डोळसपणे पाहायला लावतो. जो कोणी पश्चाताप करतो आणि पश्चातापानंतर जर शिवभक्ती करतो, लक्ष्मी भक्ती करतो, विष्णू भक्ती करतो, तरी त्याच्यावर शिव प्रसन्न होता, विष्णू प्रसन्न होते, महालक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. त्याचे दुःख दारिद्र्य दूर होते. पश्चातापामुळे मन पापाचरणापासून परावृत्त होतं. साधूजन म्हणतात, पश्चाताप हेच आत्मशुद्धीचे प्रथम साधन आहे. ज्याला काही पापाचा पश्चाताप आला
तर त्याचा आत्मा शुद्ध झाला, त्याच्या आत्म्यामध्ये भगवान विराजमान झाले असे समजावे. जो पश्चाताप करतो तोच आपल्या पापाचे निराकरण व्हावे आणि प्रायश्चित घेऊ शकतो. जो मनुष्य विधीपूर्वक प्रायश्चित घेतो तो निर्भय होतो. जो आपल्या कुकर्मासाठी स्वतःला दोषी मानतो, त्याबद्दल खेद मानून पश्चाताप करतो, त्याला उत्तम गतीची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते, यात शंका मुळीच नाही आहे. शिव महापुराणाचे महात्मे फार थोर आहे. याच्या श्रवणाने चित्त शुद्ध होते, मन निर्मळ होते. शुद्ध चित्तामध्ये शिव पार्वती वास करतात, असा विशुद्ध आत्मा शिवपदाचा अधिकारी होतो. शिव महापुराणातील कथा सर्व मानवांसाठी उत्तम उपदेश आणि कल्याणप्रद आहे. त्याचे लक्षपूर्वक श्रवण करावे. या कथा भवरोगाचा नाश करणारे आहे. जे पण शरीरामध्ये तुझा रोग असेल तो रोग नाश करण्याच्या या कथा आहेत. ही कथा ऐकली म्हणजे त्या शरीरातील सर्व रोग बरे होतील आणि संसाररूपी बंधने तोडून टाकतात. शिवकथाचे श्रवण पठण श्रवण करणे, त्यावर वारंवार चिंतन मनन करणे हे नित साध्य होय. ही एक प्रकारे शिव आराधना आहे. या आराधनाने चित्त शुद्ध होते, ज्ञान आणि वैराग्य वृद्धिवत होते, शिवभक्ती उत्तरोत्तर दृढ होते. त्या योगी शिवजीची प्रसन्नता लाभून त्यांच्या कृपा प्रसादाने दिव्य मुक्ती प्राप्त होते. ज्याचे चित्त अहर्निश प्रपंचातच गुंतलेले आहे तो पशुच होय. तो या संसाररूपी बंधनात कधीच मुक्त होत नाही. हे ब्राह्मणी, म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की तू आपले मन विषयापासून परावृत्त करून परम पावन शिवकथा भावभक्तीने आणि लक्ष देऊ नये. ही कथा श्रवण केल्याने चित्त शुद्ध होऊन तुला मोक्षाची प्राप्ती मिळेल. जो मनुष्य निर्मळ अंतकरणाने शुद्ध अंतकरणाने ही कथा 2 मिनिटं बी श्रवण करून घेईल तर भगवान शंकराच्या चरणाजवळ त्याला स्थान मिळेल आणि त्याला एकाच जन्मात मुक्ती मिळते हे त्रिवार सत्य आहे. एकाच जन्मात मुक्ती मिळेल हे असे नाही, त्याला 7 जन्मापर्यंत मुक्ती मिळेल आणि त्याला शिवचरणामध्ये जागा मिळेल. मग सूत म्हणाले, शौनकजी, एवढे बोलून तो शिवभक्त ब्राह्मण क्षणभर थांबला. त्याचे हृदय भरून आले होते. त्याने डोळे मिटले. तो शंकराच्या मनोमन ध्यान करू लागला. चंचुलाची अवस्था ही काही वेगळीच झाली होती आणि पश्चातापाने दग्ध झालेल्या तिला आशेचा एक किरण दिसत होता. ब्राह्मणाच्या उपदेशाने तिचे अंतकरण प्रसन्न झाले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने ब्राह्मणाचे पाय धरले आणि म्हटले, हे विप्रश्रेष्ठा, तुझे बोलणे ऐकून मी कृतार्थ झाले. तू परमात्माचा उत्तम मार्गदर्शक आहेस, मोठा पराक्रमी आहेस. तू खरोखर धन्य आहे, प्रशंसनीय आहे. हे साधू, मला नरकाची खूप भीती वाटत आहे. तू माझा उद्धार कर. शिव महापुराणातील अमृता समान असलेली एक कथा ऐकून जर माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होऊ शकते तर संपूर्ण पुराणाचे जर श्रवण केले तर किती श्रेष्ठ पुण्य मिळेल याची कल्पनाच करत नाही. माझ्या मनात संपूर्ण शिव महापुराण ऐकण्याची इच्छा आहे, असे चंचुलाने त्या ब्राह्मणाला म्हणाली. ही माझी मनोमन कामना तू माझी पूर्ण कर, अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. मग चंचुलाचे बोलणे ऐकून त्या पुराणिक ब्राह्मणाला परम संतोष वाटला. त्याने तिला शिव महापुराण ऐकण्याची तयारी केली. त्यानंतर ती ब्राह्मणी गोकर्ण क्षेत्रामध्येच राहिली. पुराणिकांची नित्यनेमाने सेवा करू लागली. तो शुद्ध चित्त ज्ञानी ब्राह्मण तिला शिव महापुराण सांगू लागला. तीही परम श्रद्धेने श्रवण करू लागले. अशा प्रकारे तिला त्या पावन शिवपीठावर येऊन मोठाच लाभ झाला. त्या कथाच्या पुण्य प्रभावाने तिचे आधीचे सर्व दुष्कर्म सर्व पापे जळून भस्म झाले. ती शिवजीचे सगुण साकार रूपाचे वर्णन करू लागली. त्याच्या सच्चिदानंदमय स्वरूपाचे अहोरात्री चिंतन करू लागली. तिला दृढ वैराग्य प्राप्त झाले. कसलेही आशापाश राहिले नाहीत. आयुष्य मर्यादा पूर्ण झाल्यावर तिने गोकर्णी क्षेत्री शांतपणे डोळे मिटले. तेवढ्यात तेथे शिवलोकातून एक दिव्य विमान आले. ते अत्यंत तेजस्वी आणि शोभमयान होते. त्यात रुद्रासमान दिसणारे पार्षदगण होते. त्यांनी तिला सन्मानाने विमानात बसवले. तेव्हा ती ही दिव्य स्वरूप देवगणांना प्राप्त झाली. विमान शिवलोकी पोहोचले. शिवगणांनी चंचुलेला शिवसभेत नेले. तेथील वैभवशाली उच्चासनावर भगवान शंकर विराजमान झाले होते. त्या सनातन स्वयंभू ईश्वरालाच 5 मुखे आणि प्रत्येकी 3 याप्रमाणे 15 नेत्र होते. त्याच्या प्रत्येक मस्तकावर चंद्राकृती दिव्य मुकुट शोभून दिसत होता. कंठ नीलवर्ण होता. अंगकांती कर्पुरा समान होती. गोर वर्ण आणि अत्यंत तेजस्वी होते. त्यांनी आपल्या सर्व अंगावर श्वेत भस्म लावले होते. श्वेत वस्त्र परिधान केले होते. त्यांच्या वाम अंकावर भगवती गौरी बसली होती. ती विद्युल्लते समान अत्यंत तेजस्वी दिसत होती. तिचे लावण्य अद्भुत होते. सर्व देवता त्यांची सेवा करण्यासाठी तेथे तत्परतेने उभे होते. गणेश, भृंगी, नंदी, वीरभद्र आदी सर्व शिवगण आपल्या स्वामीच्या आज्ञेची वाट पाहत होते. भक्तिभावाने हात जोडून उपस्थित होते. आपल्या आराध्य देवताचे अर्थात भगवान शंकराचे ते परम उज्ज्वल
दिव्य स्वरूप पाहून चंचूला खूप प्रसन्न झाले. त्यांना वारंवार प्रणिपात केला, नमस्कार केला, हात जोडून विनम्र भावाने उभी राहिली. तिचा कंठ सद्गती झाला. तिला डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि तिची अवस्था पाहून शिव पार्वतीचे अंतःकरण करुणेने भरून आले. त्यांनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले, तिला प्रेमाने जवळ बोलवले. त्यानंतर चंचूला पार्वतीची सखी होऊन परममंगल शिवलोकी अक्षय सुखाचा लाभ घेत कालक्रमणा करू लागली. मग बिंदुक ब्राह्मणाची पिशाच योनीतून कशी मुक्तता केली चंचूलाने. मसूत म्हणाले, शौनिकजी चंचूला भगवती उमादेवीची अर्थात पार्वतीची मनपूर्वक सेवा करीत असे. एके दिवशी ती आनंदमग्न अंबिकेपाशी गेली. तिने तिला नमस्कार केला व मधुर शब्दांनी तिची स्तुती केली आणि चंचूला म्हणाली, हे गिरिराज नंदनी, हे स्कंद माता, हे शुभप्रिये, हे उमा, तुला माझा नमस्कार असो. तू सर्वांना सुखदायक आणि कल्याणप्रद आहेस. तू ब्रह्मास्वरूप आहेस. तू सगुण आहेस, निर्गुणी आहेस. तू विश्वाची आदिकरण आहे. जगाची निर्मिती, त्यांचे पालन, संरक्षण आणि त्यांचा सहार व सर्व गोष्टी तू लीला करते. सत्व, रज, तम या त्रिगुणाचा तू आश्रय आहेस. तू सूक्ष्मतर आहेस पण अनंत पण आहे. तू आदी माया जगदंबा आहे. सतचित्त आनंद स्वरूप आहे. तू मूळ प्रकृती आहे. तू भक्तवत्सल्य आणि भक्तभिमानी आहेस. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना कार्यप्रवृत्त आहेस. उत्तम प्रतिष्ठा मिळवून देणारी आहेस. जो कोणी तुझे नामस्मरण श्रवण पठन करतो तरी तू त्यांना सर्व काही मान प्रतिष्ठा मिळवून देते. तू संत सज्जनांची कैवारी आहेस. तू असुरांचा नाश करणारी आहे. तू पराशक्ती आहे. तुझी कीर्ती आणि कर्तव्य अगाध आहे. म्हणून देव, ऋषी, मानव आदी सर्वजण तुझी आराधना करतात. पार्वतीची स्तुती करताना चंचूलाचे अंतकरण भरून आले. तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. मग ती विनम्रतेने शांत उभी राहिली. तिची अवस्था पाहून पार्वतीला मोठे समाधान वाटले. तिने तिच्याकडे करुणामयी दृष्टीने पाहिले. ती म्हणाली, चंचुले सखी, शिवलोकी सद्गती प्राप्ती झाल्यामुळे तुझ्या मनात आम्हा दोघांबद्दल अपार कृतज्ञता आहे हे मी जाणते. तू माझी अत्यंत आदराने स्तुती केली आहे. जो कोणी ही स्तुती श्रवण पठन करेल त्याच्या सर्व इच्छा मी कामना पूर्ण करेल. त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे. तुला काय वरदान पाहिजे ते माग. तेव्हा चंचूला म्हणाली, हे गिरिराजकुमारी, हे दीनपतीचा उद्धार करणारी, माझे पती बिंदुक हे ब्राह्मण असून वेदविहायित आचरण करीत नसे. ते व्यभिचारी आहेत. सदैव पापाचरण करणारे होते. एका शूद्र जातीच्या वेश्येवर ते फार आसक्त होते. तिच्यातच सहवास करायचे. ते माझ्या आधी मरण पावले आहे. आयुष्यभर दुष्कर्म केले. त्यामुळे कोणती गती प्राप्त झाली माझ्या नवऱ्याला असं मी नेहमीच विचार करत असते. हे जगतजननी, हे सर्वसाक्षी, हे सर्वज्ञ आहेस. तर माझे पती आता कोणत्या अवस्थेत आहेत, कुठे आहेत हे सांगण्याची मला कृपा करणार का. तू असा काहीतरी उपाय कर की ज्या योगे त्यांचा, माझ्या पतीचा बी उद्धार होईल आणि ते येथील शिवलोकामध्ये जशी मला शिवलोक प्राप्त झाले तशी त्यांची माझी पुनर्भेट होईल. मग पार्वती म्हणाली, मुली, तुझा पती बिंदुक दुष्ट आणि महापातकी होता. त्याचे अंतःकरण दूषित होते. तो अतिशय दुःखद अवस्थेत निधन पावला आहे. वेश्यगमन केल्यामुळे त्या मूर्खाला प्रदीर्घ काळ नरकातच पडावे लागले. त्याने तेथे अगणित यातना भोगल्या. उर्वरित पापाचे भोग भोगण्यासाठी तो विंध्य पर्वतावर पिशाच रूपाने भटकत आहे. तहानेने भुकेने व्याकुळलेला आहे. नाना प्रकारचे क्लेश भोगत आहे. मग सूत म्हणाले, शौनिकजी, गौरीच्या मुखातून बिंदुकाच्या दुर्गतीचे वर्णन ऐकून चंचुलाला फार वाईट वाटले. तिच्या पतीचे अशा ऐकून ती दुःखाने हुदगी देऊन जोरजोराने रडू लागली की आपल्या नवऱ्याला असे हाल होत आहेत. तिने कसेबसे स्वतःला आवरले. मग पार्वतीला हात जोडले आणि म्हणाली, हे माहेश्वरी, माझ्या पतीच्या सदवृत्तांत जाणून माझे मन आक्रोश करत आहे. मी फार व्यथित झाले आहे. हे महादेवी, मी तुला शरण आले आहे. माझ्यावर कृपा कर आणि माझ्या पतीसाठी काही उपाय सांग. कुत्सित बुद्धी असलेल्या माझ्या दुष्ट पतीला त्वरित काहीतरी सद्गती मिळेल असे काहीतरी मला उपाय सांग. मग पार्वती म्हणाली, हे चंचुला, तू शिवपुराणाचे महात्म्य किती थोर आहे याचा तर तुला प्रत्यक्ष अनुभव आलाय. जो कोणी शिव महापुराणाचे 2 शब्द पण ऐकतो त्याला नरक यातना होत नाही. त्याला यमदूत हात लावत नाही. त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. त्याला शिवाजवळ स्थान प्राप्त होते. त्याला शिवचरणावर जागा मिळते. मग तुझ्या पतीने यातील पुण्यवान कथा श्रवण केल्या का नाही. जो शिव महापुराणाचे श्रवण कथा करतो त्यालाच आमच्या शिवलोकामध्ये जागा राहते. तर त्याच्या जन्मोजन्मांची पातक शिव महापुराणाचे श्रवण केल्याने त्याचे पापे जळून भस्म होतात आणि त्याला उत्तम गतीची प्राप्ती होते. तर तुझ्या पतीने कधीही शिव महापुराण असं सुद्धा श्रवण केलं नाहीये तर त्याला नरक यातना भोगायच्याच आहे. गौरीच्या मुखातून प्रकटलेली ती अमृतमयी आशीर्वचन हात जोडून उभी राहिली चंचुला आणि
ती शोक करू लागली, रडू लागली आणि म्हणाली की माझ्या पतीला काहीतरी सद्गती मिळो, या त्याला शिवलोकामध्ये प्राप्ती हो, याच्यासाठी मला काही उपाय सांग. मग म्हणाली, गौरी म्हणाली, तू त्याला शिव महापुराणाचे श्रवण कर. मग नंतर ती म्हणाली, तिने भगवतीला परत हात जोडले आणि म्हणाली, माते, तू माझ्या पतीच्या उद्धारासाठी सर्वश्रेष्ठ उपाय सांगितला आहे. आता तूच त्याला शिव महापुराण ऐकण्याची व्यवस्था कर, अशी माझी प्रार्थना आहे. चंचुलेच्या विनंतीला मान देऊन पार्वतीने शिवलीलाचे गुणगान करणाऱ्या गंधर्वराज तुंबरूला त्वरित पापाचरण केले. ती त्याला म्हणाली, वत्सा, तू भगवान शंकराचा भक्त आहेस, तुझे माझ्यावर तितकेच प्रेम आहे, तू माझे मनोगत जाणतोस, माझी कार्य सिद्ध करण्यासाठी नेहमी तत्पर आहे, तुझे कल्याण असो. आता मी काय सांगते ते ऐक, लक्षपूर्वक ऐक. ही माझी सखी, ही माझी मैत्रीण चंचुला आहे. हिच्या समेत तुला विंध्य पर्वतावर जायचं आहे. तेथे एक भयंकर पिशाच संचार करत आहे. त्याचे पूर्वजन्माचे नाव बिंदुक आहे. तो ब्राह्मण आहे. तो चंचुलाचा पती आहे. तो कुसंगतीने पथभ्रष्ट झाला आहे. क्रोधाने त्याची बुद्धी फिरली आहे. तो विवेकहीन आहे. त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे. त्याने स्नान संध्या कधी केली नाही. त्याने शिवपुराण कधी ऐकले नाही. त्याने विष्णू पुराण कधी ऐकले नाही. त्याने 18 पुराणांमधून एक बी पुराण श्रवण कधी केलेले नाही. स्नान संध्या नित्य कर्म कधीही केले नाही. दुर्जनांशी मैत्री केली. सज्जनांचा द्वेष केला. भक्षण करणे, दूषित वस्तूचं दान देणे, शस्त्रे बाळगून हिंसा करणे आणि लोकांना त्रास देणे, त्यांच्या घरांना आग लावणे, वेश्यागमन करणे, असे त्याचे कर्म आहे. पुढे त्या दृष्टीने स्वपत्नीचा त्याने त्याग केला आणि एका शूद्र जाती त्या वेश्याशी त्याने विवाह केला. अशा प्रकारे तो मरेपर्यंत सर्व दुराचारातच करत राहिला. त्याने चांगले कर्म कधीच केले नाही. मृत्यूनंतर यमदूतांनी त्या दुरात्म्याला खूपच छळले, यमलोकी नेले, कुंभीपाकात टाकले, रोरी नरकामध्ये टाकले. जेवढे 54 नरक आहेत तेवढ्या नरकामध्ये त्याला फिरवले आणि अनवळती छळ केल्याने त्याच्या कालांतानंतर त्याला पिशाच योनीत सुद्धा टाकले. तोच बिंदुक आता पिशाच रूपाने विंध्य पर्वतावर आहे आणि उर्वरित पापाचे फळ तो तिथं पिशाच रूपाने करत आहे. तर त्याला तू शिव महापुराणातील दिव्य कथा, त्याचा पापांचा नाश करण्यासाठी तू त्याला सर्व काही शिव महापुराणाच्या कथा श्रवण कर. हे सर्वोत्कृष्ट पुण्य कर्म आहे. त्याच्या जो कोणी शिव महापुराणाचे श्रवण कोणाला करून देतो त्याच्या वाटेला खूप काही पुण्याचा वाटा येतो, असे माता गौरीने त्या चंचुलाला सांगितले आणि तुंबराला सांगितले. तर तू तिथे पिशाच योनीमध्ये हिचा पती आहे, तर त्याला तू शिव महापुराणाचे कथाचे श्रवण कर, वाचन कर. त्या श्रवणाने त्या बिंदुकाचे त्याचे पापमुक्त होईल, त्याचे अंतःकरण शुद्ध होईल, तो प्रेत योनीतून मुक्त होईल आणि त्याची गती मग शिवलोकात येईल. त्याने जर शिव महापुराण श्रवण केले बिंदुकने, तर तो चंचुलाचा पती इथे शिवलोकामध्ये आमच्या जवळ येईल. तर तू आता त्याला शिव महापुराणाचे कथा श्रवण कर. त्याच्या सम्मुख शिव महापुराणाचे जर तू वाचन केले ना, तर तो सर्व पापमुक्त होऊन त्यांचे अंतःकरण शुद्ध होऊन प्रेत योनीतून मुक्त होईल आणि त्या गर्तेतून बाहेर आल्यावर त्याला दिव्य विमानातून तू शिवलोकी घेऊन ये आणि त्याला शिवजी समोर उपस्थित कर. मग सूत म्हणाले, शौनिकजी, तुंबरू हा नारदाचा मित्र, तो उमा महेश्वराचा महान भक्त होता. अंबिकेने आपल्या सेवेची संधी दिली. याला त्याला मनोमन खूपच आनंद झाला. आपल्या भाग्याचा हेवा वाटला. तो चंचुलाच्या समेत घेऊन विमानाने विंध्य पर्वतावर आला. तेथे त्याला अकराळ विक्राळ असा एक पिशाच दिसला. त्याचे शरीर विशाल होते. चेहऱ्याच्या मानाने त्याची हनुवंटी बरीच मोठी होती. तो कधी हसत होता तर कधी रडत होता, कधी अस्तव्यात उड्या मारत होता. आपल्या पतीची ती अवस्था पाहून चंचुलाला अतिशय वाईट वाटले. महासामर्थ्यवान तुंबरूने पिशाच रूप बिंदुकाला पार्श्वांनी बांधून टाकले. त्यानंतर पवित्र स्थान पाहून एक सुशोभित मंडप घातला. पिशाचाला तो मंडपात आणून बसवले. विंध्य पर्वतात अनेक ऋषीमुनी तपश्चर्याच्या उद्देशाने आश्रम बांधून राहत होते. एका पिशाचाच्या उद्धारासाठी तुंबरू भगवती अंबिकेच्या आज्ञेने शिव महापुराणाचे वाचन करणार आहे. ही वार्ता बघता बघता सर्वदूर पसरली. त्या पावन शिवकथाच्या आपल्यालाही श्रवण घडावे, आपण बी पापमुक्त व्हावे. अनेक वयोवृद्ध, तपवृद्ध, ऋषी, देवर्षी, नारद सर्व काही शिष्य तेथे आले. तुंबरूने तेथे सर्वांचे मनपूर्वक स्वागत केले. त्यांना आदराने मंडपात बसवले. हे सर्व श्रोते स्वतःच्या कल्याणासाठी तेथे आले होते. एवढा मोठा श्रोत समुदाय पाहून तुंबरूचे मन प्रफुल्लित झाले. हातामध्ये वीणा घेऊन त्याने शिव महापुराणातील अमृत कथा ऐकण्यास सुरुवात केली. त्याने पहिले विद्येश्वर
विज्ञानेश्वर संहितेपासून 7व्या वायू संहितेपर्यंत संपूर्ण शिव महापुराण त्याचे महात्म्य वर्णन केले। त्या अमृत मधुर श्रवणाने उपस्थित श्रोते धन्य धन्य झाले। सर्व पापांचा त्यांचा नाश झाला। त्या पुण्यकथाच्या प्रभावाने बिंदू ब्राह्मणाचे पूर्वजन्माचे किती 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 हजारो हजारो पापे होती त्याची, तर संपूर्ण पापे त्याचे जळून भस्म झाली। त्याचे पुण्य वृद्धिगत झाले। तो पिशाच योनीतून तत्काळ मुक्त झाला। त्याला रुद्रासमान दिव्य रूप प्राप्त झाले। भाळी तृतीय नेत्र कर्पूर गौरव विग्रह कांती क्षेत्र वस्त्रे परिधान केली आणि शिव समान आभूषे धारण केली। त्याची भस्मचर्चित तनु पाहून चंचुलेला खूप प्रसन्न वाटले। श्रोत्यांनो आनंद व्यक्त केला। हे सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि बिंदुक आणि चंचुला तुमरे सहित तेथे उपस्थित असलेल्या तपस्यांना अत्यंत आदराने नमस्कार केला। त्यांचे चित्त परमानंदाने भरून गेले होते। दोघे शिवजीचे यशोगान करू लागले। त्याच्या मुखातून शिवस्तवन ऐकून श्रोते तल्लीन झाले। शिव महापुराणाचे श्रवण त्या सर्व मंडळींसाठी फार मोठी पुण्य पर्वणी होती। तपनिष्ठ ऋषींनी शिवप्रभूचा उत्स्फूर्त जय जयकार केला। त्या जय जयकाराने विद्य पर्वताचा सारा आसमंत आणि दुमदुमून गेला। त्यांनी बिंदुक आणि चंचुलेला अनेक शुभ आशीर्वाद दिले। तुमरूचे आभार मानून सर्व ऋषीजन आपापल्या आश्रमात परतले। तेवढ्यात तेथे शिवलोकातून एक तेजस्वी विमान आले। बिंदुक आणि चंचुलाला दोघांना नवरा आणि बायकोला त्या विमानात बसून तुमरीने कैलासाकडे प्रसन्न केले। मार्गामध्ये दाम्पत्य शिव महाप्रभूचे गुणगान करत होते। शिवलोकी भगवान शंकर देवी पार्वतीने दोघांना प्रसन्नतेने स्वागत केले। त्यांनी बिंदुकांचा सत्कार केला। शंकराने त्याला आपले पार्षद केले। अशा प्रकारे शिव महापुराणाच्या श्रवणाने बिंदुक आणि चंचुला या दोघांचा उद्धार झाला आणि शिव पार्वतीचे सानिध्य प्राप्त होऊन ते दोघे सनातन शिवधामी अखंड वास्तव्य करू लागले। तर अशी ही बिंदुक आणि चंचुलाची कथा होती। तर ती मी तुम्हाला आज दुर्गा अष्टमी असल्यामुळे सांगितली। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही बिंदुक आणि चंचुलाची कथा आवडली असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। शेअर करायला विसरू नका। शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझंच चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, हर साम सदाशिवाय, शिव शिव काहीतरी नक्की करा। आपले पापे जळून भस्म होतील आणि आपल्याला पण शिवलोकाची प्राप्ती होईल। आणि जो कोणी हा भाग ऐकेल बिंदुक आणि चंचुलाचा, जर तुमचं दर्शन बी करतील तरी तुमच्या घरांचे लोकांचे पापे जळून भस्म होतील। एवढं हे बिंदुक आणि चंचुलाची कथा अगम्य आहे। तर मी ती तुम्हाला सांगितली। तर माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स नक्की करा। जय श्री महाकाल। शेअर करायला विसरू नका। जय श्री महाकाल।